नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशनल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, एकदम फ्री आहे. शेजारी दिलेलं बेल आयकॉनचं बटन देखील दाबा, म्हणजे आमचे जे नवीन व्हिडिओ असणार आहेत त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील सर्व सरकारी परीक्षांसाठी महत्त्वाचे असे टॉपिक्स बघत आहोत, जे की सिलेक्टिव्ह टॉपिक्स आहेत. अतिशय महत्त्वाचे असे टॉपिक्स आहेत. आज देखील असाच एक टॉपिक्स आपण बघणार आहोत. मराठी विषयातील विभक्ती हा टॉपिक्स बघणार आहोत. तसं पाहिलं तर मराठी विषय हा अतिशय सोपा विषय आहे आणि जवळपास आपल्या हातातले मार्क्स असतात. त्यामुळंच एक आपल्या हातातले मार्क्स जाऊ नयेत, एक बेसिक टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करू. तर आज आपण विभक्ती बघणार आहोत. अतिशय सोपा असा टॉपिक्स आहे. जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास 2 ते 3 प्रश्न हे विभक्ती या टॉपिक्सवरती असतात. तलाठी परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर 2 ते 3 प्रश्न हे दरवर्षी तुम्हाला विभक्तीवरती असतातच. त्यामुळं जवळपास तुमचे 4 ते 6 मार्क्स आहेत ते विभक्तीवरती असतात. जवळपास हातातले मार्क्स आहेत हे. एक 10 मिनटं व्यवस्थित लक्ष देऊन हे लेक्चर बघा. तुमचं हा जो टॉपिक्स आहे तो क्लिअर होऊन जाईल आणि तुमच्या हातातले मार्क्स जे आहेत ते जाणार नाहीत. तर सुरुवातीला बघू विभक्ती म्हणजे काय. तर वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला आपण विभक्ती असं म्हणतो. थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा की एखादं वाक्य तयार होताना त्या वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला आपण विभक्ती असं म्हणतो. तर नाम किंवा सर्वनाम यांच्या मूळ रूपात बदल कसा होतो, तर त्याला प्रत्यय लागून बदल होतो. तर या प्रत्ययावरूनच म्हणजे जवळपास कोणता प्रत्यय लागतो यावरूनच विभक्तीचे 8 प्रकार आहेत. ते आपण पुढे बघणारच आहोत या लेक्चरमध्ये. त्याच्या आधी आपण कारक बघू आणि एक विभक्तीचं उदाहरण देखील बघू. तर कारक कशाला म्हणतात, तर वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी व इतर शब्दाशी जो संबंध असतो त्या संबंधास व्याकरणात कारक संबंध किंवा कारकार्थ असं म्हणतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला फक्त बघायचं की प्रश्न कशा प्रकारे येतो परीक्षेमध्ये. तर खाली दिलेला आहे, राजाने प्रधानाला बोलवले. तर तुम्हाला अशा प्रकारचं एक वाक्य येईल आणि तिथं प्रश्न येईल की अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर ती कशी ओळखायची आपण पुढे बघणारच आहोत. आणि आणखीन दुसऱ्या प्रकारे येऊ शकतो की अधोरेखित शब्दाचं मूळ रूप ओळखा किंवा अधोरेखित शब्दाचं सामान्य रूप ओळखा. तर ते कसं ते आत्ता आपण बघणार आहोत. तर प्रधानाला या शब्दाला अंडरलाईन आहे. तर प्रधानाला या शब्दाचा मूळ शब्द काय आहे, प्रधान. प्रधान हा मूळ शब्द आहे. प्रधान या मूळ शब्दाला ला हा काय लागलेला आहे, विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळं ला हा काय आहे, विभक्ती प्रत्यय. आता प्रधान या शब्दाला ला हा विभक्ती प्रत्यय लागल्यामुळं प्रधान या शब्दामध्ये काय चेंज झाला, तर प्रधानचं प्रधाना झालं. तर प्रधाना जे आहे ते असणार आहे सामान्य रूप. ठीक आहे. प्रधान या मूळ शब्दाला ला हा प्रत्यय लागल्यामुळं प्रधान या शब्दामध्ये काय चेंज झाला, तर प्रधानला एक काना लागला म्हणजे प्रधानचं प्रधाना झालं. तर सामान्य रूप असणार आहे प्रधाना. आणि आता विभक्तीचं रूप काय असणार आहे, तर प्रधान कर्म असल्यामुळं कर्माला ला प्रत्यय लागलाय. तर विभक्तीचं रूप कोणतं असणार आहे, द्वितीय असणार आहे. ते आपण पुढे बघणारच आहोत. कोणते प्रत्यय लागल्यानंतर कोणतं विभक्तीचं रूप असतं ते आपण बघणारच आहोत. तर तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मूळ शब्द कोणता आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर सामान्य रूप कोणतं आहे त्या शब्दाचं हे ओळखता आलं पाहिजे आणि लागलेला प्रत्यय कोणता आहे हे ओळखता आलं पाहिजे. पहिली गोष्ट विभक्ती ओळखण्यासाठी ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता आपण विभक्तीचे प्रकार बघणार आहोत. जवळपास 8 प्रकार आहेत विभक्तीचे. ते आपण सगळे घेतलेले आहेत इथं उदाहरणासहित घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि हा जो चार्ट आहे हा तुम्ही पाठच करा. तर पहिल्यांदा प्रथमा बघू. प्रथमा म्हणजे की कर्ता. कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर ती कोणती विभक्तीचं रूप असतं, प्रथमा असतं. आता इथं उदाहरण दिलेलं आहे, राम पेरू खातो. या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे आणि या राम या कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही. त्यामुळं
हे जे विभक्तीचं रूप आहे हे प्रथमा आहे, एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर द्वितीया. द्वितीया म्हणजे कर्म. एवढं लक्षात ठेवायचं द्वितीयामध्ये की कर्माला लागलेले स ला न ते प्रत्यय. यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचंय, या 4 मधला कोणताही प्रत्यय कर्माला जर लागला असेल तर ते विभक्तीचं रूप कोणतं असतं, ते द्वितीय असतं. यामध्ये उदाहरण दिलेलं आहे, रामाने रावणाला मारले. या वाक्यामध्ये राम आहे तो कर्ता आहे आणि रावण जो आहे ते कर्म आहे. रावण या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळं हे जे विभक्तीचं रूप असणार आहे हे द्वितीय असणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर तृतीया. तृतीया म्हणजे करण. आता करण म्हणजे काय, तर कर्ता, स्थळ, कालावधी यांना लागलेले ने ए शी नी प्रत्यय. तर एवढंच लक्षात ठेवायचे, कर्ता, स्थळ किंवा कालावधी यांना जर ने ए शी नी यापैकी कोणताही एक प्रत्यय लागला असेल तर ते विभक्तीचं रूप कोणतं असणार आहे, तृतीय असणार आहे. तर उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की रामने पेरू खाल्ला. या वाक्यामध्ये राम काय आहे, कर्ता आहे आणि कर्त्याला ने हा प्रत्यय लागलाय, त्यामुळं विभक्तीचं रूप कोणतं असणार आहे, तृतीय आहे हे असणार आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, अगदी सोपं आहे. त्यानंतर आहे चतुर्थी. चतुर्थी म्हणजेच की संप्रदान. हे कंसातले जे शब्द आहेत हे देखील तुम्हाला पाठ करायचे आहेत. काही वेळा तुम्हाला हेच येतात, त्यामुळं तुमचं कन्फ्युजन होतं की नक्की कशाला काय म्हणायचं वगैरे. तर चतुर्थी म्हणजे संप्रदान, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. दान, भेट, साधन, दुरावा, स्थळ. दान असेल, भेट असेल, साधन, दुरावा, स्थळ दर्शवताना नामाला लागलेले स ला ना ते प्रत्यय. आता हे नीट बघा, कारण द्वितीयामध्ये सुद्धा स ला ना ते प्रत्यय आहेत आणि चतुर्थीमध्ये सुद्धा स ला ना ते प्रत्यय आहेत. फक्त फरक काय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की द्वितीयामध्ये कर्माला प्रत्यय लागतात आणि इथं तुम्हाला दान, भेट, साधन, दुरावा, स्थळ दर्शवताना. तर एवढं नीट लक्षात ठेवायचं, कारण तुम्ही कन्फ्यूज होता यामध्ये द्वितीय आणि चतुर्थीमध्ये. तर ह्या 2 कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या. द्वितीयामध्ये कर्माला प्रत्यय लागतो. आता आणि चतुर्थीमध्ये दान, भेट, साधन, दुरावा, स्थळ हे दर्शवताना नामाला लागलेले स ला ना ते प्रत्यय. आता इथं उदाहरण दिलेलं आहे, देवाने राक्षसाला वर दिला. आता राक्षसाला काय आहे, राक्षसाला देखील कर्मच आहे, त्याला ला प्रत्यय लागलेला आहे. परंतु इथं काय आहे, वर दिला. वर दिला म्हणजे एक प्रकारचं दान दिलं किंवा वर दिला, तर ते दर्शवतोय आपण, एक प्रकारचं दानच म्हणू शकतो आपण त्याला. त्यामुळं हे जे असणार आहे विभक्ती रूप ते कोणतं असणार आहे, चतुर्थी असणार आहे. तर तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थी यामध्ये कन्फ्यूज होऊन जाता तुम्ही. बऱ्याचदा इथं मुलं चुकतात, कारण हे जे प्रत्यय आहेत स ला ना ते हे दोन्हीमध्ये कॉमनच आहेत, त्यामुळं बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन इथंच होतं. तर ह्या 2 कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आहे पंचमी. पंचमी म्हणजे अपादान. तर वियोग, दुरावा दर्शवताना नामाला लागलेले ऊन हून प्रत्यय. आता पंचमी याचं उदाहरण घेतलेलं आहे, पुण्याहून कराडला गेला. ठीक आहे. तर इथं काय प्रत्यय लागलाय, हून. तर तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, ऊन हून जर प्रत्यय तुम्हाला दिसला तर ते विभक्ती रूप असतं पंचमी. त्यानंतरचं रूप आहे षष्टी. षष्टीमध्ये संबंध दर्शवतो एखादी. षष्टीमध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे, झा, झी, झे, चा, ची, चे यापैकी कोणताही प्रत्यय लागला असेल तर जे रूप असणार आहे ते विभक्तीचं रूप जे असणार आहे ते षष्टी असणार आहे. हे तुम्ही पाठच करा एकदम. त्यानंतर सप्तमी. सप्तमी म्हणजे अधिकरण. स्थळ, वेळ, साधन दर्शवणाऱ्या नामांना लागलेले त, ई, आ प्रत्यय. तर यामध्ये स्थळ, वेळ, साधन दर्शवणाऱ्या नामांना लागलेले त, ई, आ प्रत्यय. यामध्ये त, ई किंवा आ यापैकी कोणताही एक प्रत्यय लागतो. उदाहरण दिलेलं आहे, माझ्या घरात घड्याळ आहे. घरात, तर घर हे मूळ शब्द आहे, यामध्ये त हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हे जे विभक्ती रूप असणार आहे ते कोणतं असणार आहे, सप्तमी. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि संबोधन हे 8वं रूप आहे. तर संबोधन म्हणजे हाक मारताना लागलेले प्रत्यय. तर इथं बघा उदाहरण दिलेलं आहे, मुलांनो अभ्यास करा. तर यामध्ये मूल हे किंवा मुले हे जे आहे ते मूळ रूप आहे, यामध्ये नो हा प्रत्यय लागलेला आहे. तर
हे येतं संबोधन. तर एवढी 8 रूपं आहेत. तुम्हाला हा जो चार्ट आहे तो पाठच करायचा आहे. यानंतर अजून एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे यामध्ये व्यवस्थित दिलेला आहे तुम्हाला. प्रथमा कर्ता यामध्ये शब्दांची रूपे काय असणार आहे, देव म्हणजे जो कर्ता आहे त्यामध्ये चेंजेस झालेला नाही आहे काही. त्यानंतर द्वितीयामध्ये एकवचन आणि अनेकवचन असे 2 कॉलम इथं आहेत. तुम्हाला द्वितीया म्हणजे स ला ते, एकवचनामध्ये हे स ला ते हे प्रत्यय लागतात. अनेकवचन जर असेल तर स ला ना ते हे प्रत्यय लागतात. तृतीयामध्ये एकवचनामध्ये ने ए शी हे प्रत्यय लागतात आणि अनेकवचनामध्ये नि शी ई ही हे प्रत्यय लागतात. याची उदाहरणं देखील दिलेली आहेत तुम्हाला तिथं. त्यानंतर चतुर्थी म्हणजे संप्रदान, यामध्ये एकवचनामध्ये स ला ते प्रत्यय लागतं आणि अनेक वचनमध्ये स ला ना ते प्रत्यय लागतात. त्यानंतर पंचमीमध्ये ऊन हून प्रत्यय लागतात एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये देखील ऊन हून प्रत्यय लागतात. त्यानंतर षष्टीमध्ये चाचीचे प्रत्यय लागतात एकवचनामध्ये आणि झा जी जे हे सुद्धा लागतात. याची उदाहरणं आहेत माझे, देवाचा, देवाची. त्यानंतर अनेक वचनामध्ये चाचीचे हे प्रत्यय लागतात. त्यानंतर सप्तमीमध्ये त ई आ हे एक वचनामध्ये प्रत्यय लागतात आणि अनेक वचनामध्ये देखील त ई आ हेच प्रत्यय लागतात. संबोधनमध्ये नो हा प्रत्यय लागतो अनेक वचनामध्ये. तर तुम्हाला हा जो चार्ट आहे तो पाठच करायचा आहे. जवळपास 6 मार्क्स हे तुमचे हे एका एवढ्या चार्टमध्ये आहेत आणि अतिशय सोपा भाग आहे. ही उदाहरणं देखील तुम्ही बघू शकता, दिलेले आहेत अगदी. एक उदाहरण तुम्ही बघू शकता. घरी म्हणजेच ई प्रत्यय लागलेला आहे. तर हे जे असणार आहे सप्तमी असणार आहे. राम हे शब्द काहीच चेंज नाही कर्त्यामध्ये, तर ही प्रथमा असणार आहे. तर हे तुम्ही सगळे उदाहरणं बघून घ्या आणि अभ्यास अशा प्रकारे करा. पॉईंट्स वाईज अभ्यास करा. एक पॉईंट्स क्लिअर करा. आत्ता जसा हा विभक्ती पॉईंट्स क्लिअर झाला तसाच बाकीचे पॉईंट्स देखील आपण घेणारच आहोत. अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि व्हिडिओज बघत चाला, व्यवस्थित परत रिव्हिजन करा आणि तशा प्रकारे अभ्यास करा की तुमच्या हातातले मार्क्स आहेत ते तरी कमीत कमी गेले नाहीत पाहिजे. आणि इथून पुढे आपण मराठीचं एक घेतलेलंच आहे, गणित बुद्धिमत्तेवरती पण बेसिक लेक्चर घेणार आहोत. इंग्रजीमधलं देखील एक लेक्चर तुम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारेच लेक्चर्स आपण घेणार आहोत इथून पुढे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे लेक्चर्स असणार आहेत ते आपण घेणारच आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर ते देखील करा. आणि धन्यवाद मित्रांनो.